गुड मॉर्निंग. तर आजची सकाळ अशी झाली, लवकर आवरून गॅस पुसून घेतला, सगळं सोफा वगैरे व्यवस्थित करून घेतला. लहान मुलं असलं की खूप जादा पसारा होतो. पसारा आवरून घेतला. आज उपवास असल्यामुळं लगेच बटाटे शिजायला टाकले. बटाट्यांमध्ये थोडंसं मीठ टाकलं की बटाटे लवकर शिजतात, म्हणून मी मीठ टाकते. आज म्हणजे जेव घालायची होती म्हणून, खीर करायची होती म्हणून थोडेसे तांदूळ भिजायला घातले. यांना उपवास असल्यामुळं थोडासा साबुदाणा भिजायला टाकला. त्याच्यानंतर लगेच पीठ भिजवून घेतलं. आई देवाची पूजेची तयारी करत असताना मी लगेच पिल्ल्याला बघून आले. थोड्या वेळाने लगेच तो उठून माझ्याकडे आला. बघा किती आळस आला आहे त्याला. त्याच्यानंतर आई देवाची पूजा करत होता आणि पिल्लू बघत होता की देवाची पूजा कशी करायची. त्याच्यानंतर मी पिल्लूला दूध प्यायला घेतलं. त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यासोबत मस्ती केली. त्याच्यानंतर खीर झाली. त्याच्यानंतर लगेच मी पोळ्या करून घेतल्या. पोळी ही कधी जास्त फ्लेमवर भाजायची, त्याच्यामुळे पोळी फुगतेही छान आणि व्यवस्थित भाजतेही. आज खूप जास्त भांडे पडलेले होते. पिल्लू आतूकडे गेल्यामुळं मी पटपट भांडे आवरले, कपडे धुवून घेतले आणि भांडेही सगळे आवरून घेतले व्यवस्थित. त्याच्यानंतर माझं जेवण बाकी होतं, तर लगेच मी शेपूची भाजी करायची होती, डाळ भिजायला घातली. फ्रीजमधून शेपूची भाजी काढली आणि लगेच मिरची ते कापून शेपूची भाजी करून घेतली. शेपूची भाजी होईपर्यंत मी लगेच फरची पुसून घेतली. अर्पितला आतूकडून आणलं आणि लगेच आंघोळीला करायला त्याला घेतलं. त्याला आंघोळ करायला खूप आवडते, बघा की नाटकं करतो तर. आणि त्याला टिक्का लावायला खूप आवडतं, इथं लाव असं म्हणतो. त्याच्यानंतर तो लगेच आंघोळ झाल्यावर झोपी गेला आणि अशी झाली शेवट आमचा आजचा.